हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो, इथे चित्रात हा स्ट्रॉ किंवा ही नळी अशी वाकलेली दिसते. मग या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की ही नळी अशी वाकलेली का दिसते. मग हे समजून घेण्यासाठी या पेल्याचं चित्र, हा जो फोटोग्राफ आहे याचं आपण इकडे चित्र काढून घेऊया. तर बाजूनी आपला पेला काहीसा असा दिसेल, त्यात थोडं पाणी भरलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्ट्रॉ ठेवलेला आहे. बरोबर, हा असा तो स्ट्रॉ आहे. खरं तर ही नळी आहे आपली. तर अशी ही नळी प्रत्यक्षात आहे. बरोबर, ती कुठेही वाकलेली नाही आहे. आणि आपला प्रश्न असा आहे की या फोटोमध्ये ही नळी, हा स्ट्रॉ वाकलेला का दिसतो. तर याचं उत्तर आहे, प्रकाशाच्या अपवर्तनामुळे असं होतं. मग आता अपवर्तन म्हणजे काय तुम्हाला आठवतं का? अपवर्तन म्हणजे जेव्हा प्रकाश किंवा प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजे पाण्यातून या ठिकाणी हवेत जेव्हा प्रवेश करतात तेव्हा त्यांचा वेग बदलतो आणि दिशासुद्धा बदलते, ते विस्थापित होतात. मग या ठिकाणी पाण्यामध्ये प्रकाश किरणांचा वेग कमी असतो पण हवेमध्ये वेग जास्त असतो. मग आता या बिंदूवरून म्हणजे या स्ट्रॉच्या खालच्या भागातून परावर्तित होणारे प्रकाश किरण आपल्या डोळ्यांपर्यंत कशा प्रकारे प्रवास करतील हे बघूया. तर आपण इथे पहिला प्रकाश किरण काढूया. तर समजा एक प्रकाश किरण या बिंदूतून निघाला आणि अशा प्रकारे प्रवास करत इथपर्यंत आला. आता या ठिकाणी हा प्रकाश किरण पाण्यातून हवेत जाईल, हवेत प्रवेश करेल, म्हणजे कमी वेगाच्या माध्यमातून जास्त वेगाच्या माध्यमामध्ये जाईल. म्हणजे या प्रकाश किरणाचा वेग हा वाढेल आणि तसंच त्याची दिशासुद्धा बदलेल. मग जेव्हा आपण म्हणतो की याची दिशा बदलेल, ती कोणत्या दिशेने बदलेल? तर हे समजून घेण्यासाठी एका कारचा विचार करा. समजा एखादी कार उजवीकडे वळते आहे. तर उजवीकडे वळत असताना त्या कारचे उजवीकडचे जे चाकं आहे त्यांना कमी वळावं लागतं, त्यांना कमी अंतर कापावं लागतं. पण कारचे जे डावे दोन चाकं आहेत त्यांना जास्त अंतर कापावं लागतं. तेवढ्याच वेळात जास्त अंतर कापावं लागत असल्यामुळे डावीकडच्या चाकांचा वेग जास्त असतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा हा किरण, एकच किरण जरी असला तरी असं समजूया की या किरणाचे दोन भाग आहेत, उजवा भाग आणि डावा भाग. इथे हा किरण अशा प्रकारे उजव्या दिशेने जात असल्यामुळे जेव्हा तो वाकतो तेव्हा या किरणाची जी उजवी बाजू आहे तिथला वेग कमी असेल पण डावीकडच्या बाजूचा वेग हा जास्त असेल आणि त्यामुळे हा किरण अशा प्रकारे वाकेल. पाण्यातून हवेत येताना अशा प्रकारे हा किरण वाकेल. ठीक आहे. आता याच बिंदूपासून आपण अजून एक किरण काढूया. समजा हा किरण, आणि आता हा सुद्धा पुन्हा एकदा उजवीकडे वाकेल. पहा अशा प्रकारे. आणि आता आपण जर या ठिकाणून निरीक्षण करत असू तर आपल्याला काय वाटेल, हे दोन किरण जे आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात आहे, इथे आपण निरीक्षण करतोय, हे दोन किरण आपल्या डोळ्यापर्यंत जे पोचतात आहे ते खरं तर आपल्याला वाटेल की या बिंदूपासून येतात आहे. प्रत्यक्षात ते इथून येतात आहे, पण बघणाऱ्याला किंवा आपल्याला इथून बघत असताना असं वाटेल की हे किरण मागे ट्रेस केले तर कदाचित ते या बिंदूतून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात आहे असं वाटेल. आणि मग या स्ट्रॉवरच्या प्रत्येक बिंदूसाठी जर आपण हे केलं तर आपल्याला हा स्ट्रॉ अशा प्रकारे दिसू लागेल, अशा प्रकारे वाकलेला आहे असं वाटेल. तर म्हणजे खरं तर या बिंदूपासून जरी हा प्रकाश किरण येत असेल तरीही या ठिकाणी हे प्रकाश किरण वाकत असल्यामुळे ते इथून येतात आहे असं वाटतं आणि म्हणून हा स्ट्रॉ किंवा ही नळी वाकलेली आहे असं वाटतं. आणि खरं तर हे सगळं फक्त अपवर्तनामुळे होते. कमी वेगाच्या माध्यमातून जास्त वेगाच्या माध्यमामध्ये जेव्हा प्रकाश प्रवास करतो तेव्हा अपवर्तन होतं. ठीक आहे.